नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये। आज आपण आपल्या गावी आपल्या काही वैयक्तिक कारणास्तव आपल्याला आज रात्री अचानक यावं लागलं। तर रात्री आलो होतो, त्याच्यामुळे काही दाखवता आलं नाही। आता आम्ही पुन्हा एकदा परतीच्या वाटेला निघालेलो आहोत आणि आपल्यासोबत आपल्या सासूबाई होत्या, मेवणी होती, त्याच्यानंतर आमचे साडू होणारे साडू आणि मनीषची आता तुम्हाला मी गाठभेट करून देतो, कारण तो तर आपल्या फारशा व्हिडिओमध्ये नसतो, त्याची तुम्हाला एकदा ओळख करून देतो। तर ज्या गाडीतून आपण आलो होतो हे आहे चिखलगाव। बोर्ड तुम्हाला दिसला असेल, इथून 3 किलोमीटर आहे लोकमान्य टिळकांचं गाव। तिथे लोकमान्य टिळकांचं अजूनही घर आहे, तुम्हाला तिथे गेल्यावर मी ते दाखवीनच। आज नहीं, मैं बाहर हूँ। दापोली आहे, दापोली। आणि रात्रीपासून ड्रायव्हिंग करतोय तो मनीष। आता तुम्हाला थोड्याच वेळात लोकमान्य टिळकांचं घर, ऑलरेडी आपला चॅनल ज्यांनी बघितलं आहे, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, त्यांना आपल्या चॅनलवरती लोकमान्य टिळकांच्या घराचं व्हिडिओ बघायला मिळालेलं असेलच। चिखलगाव, चिखली नाही, चिखलगाव। तर तुम्हाला मी तरी पण पुन्हा एकदा बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जाऊ दे सर, हळू जाऊ दे पुढं थोडंसं। मंडळी, चिखलगाव आता आलेला आहे। सगळा नदीपात्र आता आटलेला आहे। तुम्ही जर बघत असाल तर कोकणात जसं मी म्हटलं होतं की नारळ सुपाऱ्याच्या बागा आणि हे गावातील एक सुखद दृश्य, गाय आणि वासरू दूध पित आहे, हे तुम्हाला आता बघण्यासाठी गावालाच यावं लागणार आहे। हे बघा, इथे नाव पण लिहिलेलं आहे टिळकवाडी, बोर्डवरती तुम्ही बघितलं असाल। आणि आता टिळकांचं घर जस्ट आता इथं समोरच आहे। हे बघा, हे समोर दिसतंय स्लॅबचं, म्हणजे पूर्वी त्यांचं घर होतं हे तुम्हाला स्लॅबचं घर दिसतंय। हा उभा कर असाच, हळू जाऊ दे पुढं थोडा। हा बस, हे कमानीतून तुम्हाला क्लिअर दिसतंय बघा, लोकमान्य टिळक मंदिर। म्हणजे हे पूर्वी टिळकांचं घर होतं। तर काळाच्या ओघानंतर या ठिकाणी पण शासनाचं तसं बोर्ड होता, हा बघा टिळक स्मारक, तिकडे पुढे आहे बोर्ड। तर हे बघा, मी मध्ये जरा विषय भरकटवत चाललो आहे, कारण काय नाही, बघितल्याच्या नंतर कुठतरी जीवाला शांती मिळते। जसं मी म्हटलं होतं की जसं जसं प्रत्येकाच्या घराच्या छपरावरती ज्या वेळेस सुपारी नारळाच्या एक लेअर भरलेली दिसेल पूर्ण तुम्हाला, तो घर, ते गाव समृद्ध झालेलं असं म्हणायला हरकत नाही। असं होता पहिला तो विषयावरती, तर टिळकांचा जुना स्मारक होता, घर होतं समोर। तर ते काळाच्या ओघानंतर ते खराब झालं, त्याच्यामुळे मग ते तोडून नवीन बांधलेलं आहे। सरळ जाऊ दे। आणि आता आपण चाललेलो आहोत त्याच मार्गे आपल्या घरी। तर हे चिखलगावची आहे शाळा, हॉस्टेल, सगळे त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल। कृषी विद्यापीठ आहे, इकडे सुद्धा आहे। हे सगळं चिखलगावची शाळा आहे, कॉलेज सुद्धा आहे। तर या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था सुद्धा मुलांना केलेली आहे। हे बघा, हे या बाजूला तुम्हाला दिसतंय, सरळ तसा तो रस्ता तिकडं। याच रस्त्याने आपण आता जाणार पुढे, मेन रस्त्याला जॉईंट होईल आपला रस्ता हा। तर हा आहे चिखलगावचा फाटा। इकडून आपण टर्न मारून आता आपल्या गावाला चाललो। आपण त्या रूटने आलो, आता इथून आपल्या गावाला चाललो आहे। इथून आपला इनमीन गाव असणार आहे 4 ते 5 किलोमीटर, त्यापेक्षा जास्त नसेल। हा आहे चिखलगावचा बस स्टॉप।
सुपारी सगळीकडे तुम्हाला या ठिकाणी सुपारी दिसतील हे बघा. नारळ खूप कमी आहेत, हे नारळ या बाजूला आहेत, बाकी सगळ्या सुपारीची झाडं आहेत इथे. आणि हा रेशनचं दुकान गेला मागच्या साईडला चिखलगावचा. आता या बाजूला तुम्ही पुढून टर्न मारला की आपल्याला मंडळी हे आहे उंबरले गाव आणि आरोग्य केंद्र पण त्या बाजूलाच गेलं. हे आहे उंबरले आणि उंबरल्याला जे रेशनचं दुकान आहे फार पूर्वीपार अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून अजूनही त्या ठिकाणी हे दुकान आहे. हे आहे रेशनचं दुकान या ठिकाणी आणि या बाजूला ते सुद्धा खूप जुनं दुकान आहे. हे बघा मंडळी, हे शॉर्टकट रस्ता जो होता पूर्वी यायला तो आता गायब झालेला आहे. कारण चालणं आता लोक जास्त पसंत नाही करत. प्रत्येकाच्या घरोघरी गाड्या आहेत आणि जागोजागी ही अशी खडी रेती पडलेली आहे. रस्ते कधी बनवणार देव जाणो. कोकणवासियांनी फक्त रस्त्यासाठीच मरायचं आहे, बाकी दुसरं काय नाही. हा असा भंगार रस्ता आणि कोकणाच्या या अशाच भंगार रस्त्यावरून डौलाने डुलते ती लालपरी बिनधास रफ अँड टफ गाडी. तुम्ही बघताय हात किती हलतोय तो. एवढे बेकार परिस्थिती आहे रस्त्याची. आता तुम्हाला अजून एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे. ती आमच्या एरियामध्ये जो भाग पडतो सडा ज्याला बोलतात, कातळ शिल्प ज्याला बोलतात, त्याची आम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. ॲज इट इज सेम जशाच तशी कातळ शिल्प ही या ठिकाणी सुद्धा आहेत. मागं जो बोर्ड गेला या ठिकाणी आतमध्ये ती कातळ शिल्प आहेत. जर कधी वेळ मिळाला तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आणि मी तर ऑलरेडी बनवून टाकलेलीच आहे व्हिडिओ, ती सुद्धा तुम्ही बघा. आता आपण पोचलेलो आहोत साई द्वारका. हे तुम्ही बघू शकाल साई द्वारका आणि आहे आपला बस स्टॉप इकडे इकडे इकडे. आणि आता आपण चाललो या मार्गे डायरेक्ट आपल्या घरी. हे अशी जागा जमीन लोकांनी विकलेली आहे. विकून आपण पण डेव्हलप करू शकत होतो. भले आपल्याकडे पैसा नसेल तर साधारण लाकडाचं किंवा हां लाकडाचं किंवा आपल्या बांबू बिंबूचं का होईना एक कुंपण कळवून आपण त्या ठिकाणी राहू शकू. म्हणजे एक कुंपण करू शकतो. ही तुम्ही आता समोर बघत असाल अख्खीची अख्खी जागा विकून सत्यानाश करून टाकलाय. यायला जागा नाही ठेवले, काही नाही आहे. आता आपण आपल्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. हा दुसऱ्या बाजूने येणारा रस्ता आतमध्ये सावकाश. हा पवारमडीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. आता आपण तिथून पण गेलो असतो तरी चालला असता, नाही तो मागं गेला रस्ता. पुढून रस्ता आहे की चांगला ते माहीत नाही मला. आणि इकडून जायचं आपल्याला आतमध्ये. हा आपला समोर चिरेवाल्यांचं घर, संदेशचा घर. हा अरे बापरे, सावकाश सावकाश. मी घर बघत होतो. लेफ्ट मार. आणि फायनली आपण आपल्या वाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. असं आता आपण या मार्गे जाणार आहोत आपल्या घरी. हा सरळ सरळ वर जाऊ दे रे. थांब वर वर वर.